नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या आर्थिक घडामोडीवर बोलणार आहोत. नमस्कार. खास करून ज्यांनी गृहकर्ज किंवा कार लोन किंवा अगदी पर्सनल लोन घेतला असेल, त्यांच्यासाठी ही बातमी खरंच लक्ष देण्यासारखी आहे. हो, अगदी. असं ऐकतोय की कर्जाचे हप्ते, आपले EMI आता पूर्वीपेक्षा लवकर कमी होऊ शकतात म्हणे. हे ऐकायलाच खूप बरं वाटतंय. नक्कीच. आणि यामागे कारणही तसंच आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIने नुकताच एक नियम बदलला आहे. अच्छा. आज आपण याच बदलावर जरा सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे काही विश्लेषण करणारे स्रोत आहेत जे सांगतात की कर्जदारांना याचा फायदा कसा मिळू शकेल. बरोबर. तर आजच्या चर्चेचा आपला उद्देश हाच आहे की हा नवीन नियम काय आहे, त्यातले ते स्प्रेड आणि लॉक इन वगैरे काय भानगड आहे, याचा कर्जदारांवर नेमका काय परिणाम होईल आणि 1 ऑक्टोबरपासून जो बदल लागू झालाय त्यामागे RBIची काय विचार आहे, हे सगळं समजून घेऊया. आणि हो, ते रेपो लिंक्ड आणि MCLR कर्ज यातला फरक आणि आता कर्जदारांनी काय करायला हवं यावर पण बोलूया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. नक्की. तर सगळ्यात मोठा बदल काय झालाय? RBIने बँकांना कर्जावरचा स्प्रेड कमी करण्यावर जी 3 वर्षांची अट होती ना, हो. ती आता काढून टाकलीये. हा नियम फ्लोटिंग रेट कर्जांना लागू होतो, जिथे व्याजदर बदलतात. ओके. स्प्रेड आणि 3 वर्षांची लॉक इन अट, हे शब्द थोडेसे जड वाटू शकतात. जरा सोपं करून सांगाल का? आधी हे स्प्रेड म्हणजे काय असतं? हो, नक्कीच. सोपं आहे बघा. बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा व्याजदर ठरवण्यासाठी ती एका बेस रेटचा आधार घेते. सध्या बहुतेक वेळा तो RBIचा रेपो रेट असतो. बँक काय करते, या रेपो रेटमध्ये स्वतःच्या खर्चासाठी आणि नफ्यासाठी काही टक्केवारी वर लावते. मग ही जी वरची टक्केवारी आहे ना, ती म्हणजे स्प्रेड. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ? समजा आत्ता रेपो रेट आहे 5.5%. तर बँक त्यावर साधारणपणे समजा 2.5% ते 3% किंवा कधीकधी जास्त स्प्रेड लावेल. म्हणजे आपलं गृहकर्ज 8% किंवा 8.5% किंवा अधिक व्याजदरावर असेल. यातला जो 5.5%च्या वरचा भाग आहे, म्हणजे ते 2.5% किंवा 3%, तो बँकेचा स्प्रेड. म्हणजे बँकेचा नफा आणि इतर खर्च वगैरे त्यात आलं. अगदी. बँकेचा नफा, कर्ज देतानाची जोखीम, त्यांचे ऑपरेशन्सचा खर्च, हे सगळं त्यात असतं. समजलं. रेपो रेट प्लस स्प्रेड इज इक्वल टू आपला अंतिम व्याजदर. हे स्पष्ट झालं. पण मग ती 3 वर्षांची अट काय होती आणि ती काढल्याने काय बदललं आता? तर आधी कसं होतं, बँकेने कर्ज देताना एकदा का स्प्रेड ठरवला की तो पुढची 3 वर्ष बदलता यायचा नाही. तो लॉक असायचा. अच्छा, 3 वर्षांसाठी फिक्स. हो. समजा RBIने रेपो रेट कमी केला तरी बँक फक्त रेपो रेटमधली घट ग्राहकाला द्यायची. स्वतःचा स्प्रेड कमी करू शकत नव्हते. ओके. किंवा समजा एखाद्याचा क्रेडिट स्कोअर सुधारला कर्ज घेतल्यावर, तरी त्याला कमी स्प्रेडचा फायदा लगेच मिळत नव्हता. 3 वर्ष थांबावं लागायचं. किंवा मग कर्ज दुसरीकडे ट्रान्सफर करावं लागायचं. अरे बापरे. म्हणजे चांगला क्रेडिट स्कोअर असूनही किंवा बाजारात दर कमी झाले तरी बँकेचा स्वतःचा नफ्याचा भाग म्हणजे स्प्रेड 3 वर्ष तसाच राहत असल्यामुळे फायदा मिळत नव्हता. अगदी बरोबर. आणि यामुळेच अनेकदा काय व्हायचं, RBIने रेपो रेट कमी केला तरी त्याचा पूर्ण फायदा लोकांपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागायचा किंवा पोहोचतच नव्हता म्हणा ना. आता ही 3 वर्षांची अट गेल्यामुळे बँकांना जास्त मोकळीक मिळालीये. समजा RBIने रेपो रेट कमी केला किंवा कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर सुधारला, हो, तर बँक कर्जावरचा स्प्रेड आता कधीही कमी करू शकते. 3 वर्षांची वाट बघायची गरज नाही. वा, हे तर खूपच चांगलं वाटतंय ऐकायला. म्हणजे आता व्याजदर कमी झाला तर त्याचा फायदा लगेच आणि खऱ्या अर्थाने मिळू शकेल. सैद्धांतिकदृष्ट्या तरी हो. पण बँका खरंच करतील का असं? म्हणजे त्यांना सूट मिळाली आहे पण त्या वापरतीलच कशावरून? हा प्रश्न आहेच. चा फायदा देण्यासाठी किंवा चांगल्या क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी स्प्रेड कमी करायला वाव आहे. पण हेही तितकंच खरं आहे की नियम बदलला म्हणजे बँका लगेच स्प्रेड कमी करतीलच असं नाही. त्यांचा निर्णय त्यांच्या फायद्या तोट्यावर, नफ्याच्या टार्गेटवर आणि बाजारातल्या स्पर्धेवर अवलंबून असेल. म्हणजे आपल्याला अशी आशा ठेवायला हवी की स्पर्धेमुळे तरी बँक्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी ही लवचिकता वापरतील. अगदी तीच अपेक्षा आहे. समजा एक बँक चांगली ऑफर देत असेल तर दुसरी बँक विचार करेल की आपले ग्राहक टिकवायला किंवा नवीन मिळवायला आपणही स्प्रेड कमी करावा. त्यामुळे मार्केटमधली स्पर्धा इथे खूप महत्वाची ठरेल. आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की RBI
स्वतः व्याजदर कमी करायच्या मूडमध्ये आहे सध्या. हो, त्याबद्दलही सांगा ना जरा. आरबीआयनं अलीकडे काय केले आणि त्याचा या नियमाशी कसा संबंध आहे? हो, तर आपल्या स्रोतांनुसार या 2025 आर्थिक वर्षात आरबीआयने 3 वेळा व्याजदर कमी केले आहेत, कारण महागाई थोडी नियंत्रणात येते असं दिसतंय आणि अर्थव्यवस्थेला थोडा बूस्ट द्यायचा आहे. अच्छा. किती कपात झाली एकूण? एकूण 1% दर कमी झालेत. त्यामुळे रेपो रेट आता 5.5% आलाय, जो 2022 नंतरचा सगळ्यात कमी आहे. ओके. आता आरबीआयने दर कमी केले, पण त्याचा फायदा लोकांपर्यंत पोचायला हवा ना. त्यासाठी बँकिंग सिस्टममधले असे अडथळे दूर करणं गरजेचं होतं. हा नवीन नियम त्याच दिशेने एक पाऊल आहे असं म्हणता येईल. समजलं. म्हणजे आरबीआय दर कमी करताय आणि ते लोकांपर्यंत लवकर पोचावेत यासाठी बँकांना परवानगी पण देत आहे. पण मग इथे दुसरा प्रश्न येतो, सगळ्याच कर्जांना याचा फायदा एकसारखा मिळेल का? खास करून ते रेपो लिंक्ड आणि MCLR कर्ज यात नेहमी गोंधळ होतो. हो, बरोबर. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता जी नवीन फ्लोटिंग रेट कर्ज मिळतात ना, ती बहुतेक एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडलेली असतात. त्यात रेपो रेट सगळ्यात जास्त वापरला जातो. यांनाच रेपो लिंक्ड कर्ज म्हणतात. या कर्जांचे व्याजदर थेट आरबीआयच्या रेपो रेट बदलांशी जोडलेली असतात. साधारणपणे दर 3 महिन्यांनी ते अपडेट होतात. म्हणजे रेपो रेट बदलला की लगेच परिणाम दिसतो? हो, तुलनेने लवकर. वाढ झाली की हप्ता वाढतो, घट झाली की कमी होतो. आणि MCLR काय आहे? ती जुनी पद्धत आहे का? हो, MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2019 या काळात दिलेली काही कर्ज यावर आधारित असू शकतात. अच्छा. MCLR ठरवताना बँका फक्त रेपो रेट नाही बघत, त्या स्वतःचा पैसा उभा करण्याचा खर्च, कॉस्ट ऑफ फंड्स, CRRचा खर्च, ऑपरेशन्सचा खर्च असे अनेक घटक विचारात घेतात. म्हणजे ते जास्त किचकट आहे. हो, त्यामुळे MCLR रेपो रेट इतक्या लवकर किंवा तितक्याच प्रमाणात बदलत नाही. आरबीआयने रेपो रेट कमी केला तरी MCLR कमी व्हायला जास्त वेळ लागतो किंवा कमी प्रमाणात घट होते. मग ज्यांचं कर्ज अजून MCLR वर आहे त्यांना या नवीन नियमाचा कितपत फायदा आणि त्यांनी काय करावं असं वाटतं? स्प्रेडही कधीही कमी करू शकते, पण मुळात MCLR बदलायलाच वेळ लागतो. त्यामुळे स्रोतांमध्ये सल्ला अगदी स्पष्ट आहे. जर तुमचं कर्ज अजूनही MCLR प्रणालीवर असेल तर रेपो लिंक्ड कर्ज प्रणालीमध्ये स्विच करायचा म्हणजे बदलायचा विचार नक्की करा. अच्छा, स्विच करायचा सल्ला आहे? हो, कारण त्याने आरबीआयच्या दर कपातीचा फायदा जास्त लवकर मिळू शकेल. पण हे स्विच करताना काही खर्च येतो का किंवा काही तोटे आहेत का त्याचे? हो, स्विच करताना बँक थोडी प्रोसेसिंग फी घेऊ शकते. त्यामुळे स्विच करण्याआधी फी किती लागेल आणि रेपो लिंक्डमध्ये गेल्यावर व्याजदर नक्की किती कमी होईल हे तपासून बघावं. बरोबर. आणि हे पण लक्षात ठेवावं की रेपो लिंक्डमध्ये दर जसे लवकर कमी होतात तसेच आरबीआयने दर वाढवले तर ते लवकर वाढू पण शकतात. हो, हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही बाजू बघून निर्णय घ्यावा. पण सध्याची जी परिस्थिती आहे, जिथे दर कमी होण्याची शक्यता जास्त दिसतीये, तिथे रेपो लिंक्ड जास्त फायद्याचं ठरू शकतं. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की नियम बदललाय, दर कमी होत आहेत, सगळं ठीक आहे, पण फायदा मिळवण्यासाठी कर्जदाराला स्वतःलाच जरा धावपळ करावी लागणार आहे. बँक स्वतःहून बोलवून काही करणार नाही. बरोबर. अगदी बरोबर बोललात. नियम बदलणं ही फक्त पहिली पायरी आहे. त्याचा लाभ घ्यायचा असेल तर कर्जदारांनी स्वतः पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय करायला पाहिजे? बँकांकडे हजारो लाखो ग्राहक असतात. ते प्रत्येकाचं क्रेडिट स्कोअर काय आहे हे सतत बघत बसणार नाहीत किंवा स्वतःहून दर कमी करणार नाहीत जोपर्यंत त्यांना व्यावसायिकदृष्ट्या तसं करणं फायद्याचं वाटत नाही. त्यामुळे आपलं हित आपल्यालाच बघावं लागेल. मग काय करावं नक्की? काय स्टेप्स घ्याव्यात? आपल्या स्रोतांमध्ये काही कृती योजना सांगितल्या आहेत. आपण टप्प्याटप्प्याने बघू. पहिली पायरी, आपला सध्याचा व्याजदर नक्की किती आहे हे तपासा. अनेकदा आपल्याला माहीतच नसतं की आपण किती टक्के व्याज भरतोय. हो, हे खरं आहे. कुठे मिळेल ही माहिती? तुमच्या लोन स्टेटमेंटवर असेल, बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये किंवा नेट बँकिंगमध्ये सहज मिळेल. आधी हे नक्की करा. ठीक आहे, ही झाली पहिली पायरी. मग दुसरी पायरी, बाजारात सध्या काय दर चालू आहेत याच्याशी तुलना करा. तुमची बँक नवीन ग्राहकांना तुमच्यासारख्याच कर्जासाठी किती व्याजदर लावते ते बघा.
त्याचबरोबर इतर बँका काय दर देत आहेत याची पण माहिती काढा. बँकांच्या वेबसाईट्सवर, ऑनलाईन फायनान्शियल पोर्टल्सवर किंवा बँकेत जाऊनही ही माहिती मिळते. म्हणजे आपल्याला कळेल की आपण जास्त व्याज भरतोय का? बरोबर. आणि तिसरी पायरी, जी कदाचित सगळ्यात महत्वाची आहे, कोणती? बँकेशी संपर्क साधा आणि वाटाघाटी करा. म्हणजे बोला त्यांच्याशी. बोला म्हणजे? जर तुम्हाला दिसलं की तुमचा व्याजदर बाजारातल्या दरांपेक्षा जास्त आहे किंवा तुमचा क्रेडिट स्कोअर मागच्या काही काळात खूप सुधारला आहे, समजा 750च्या वर गेला आहे, हो, तर थेट तुमच्या बँकेशी बोला. त्यांना सांगा की माझा क्रेडिट स्कोअर चांगला आहे, बाजारात दर कमी आहेत, तर माझा व्याजदर कमी करा. आणि आता ते करू शकतात कारण तो स्प्रेडचा नियम बदललाय. अगदी. आता नवीन नियमांमुळे बँकांना स्प्रेड कमी करायची मोकळीक आहे. त्यामुळे चांगल्या क्रेडिट प्रोफाईलच्या आधारावर बोलायला एक चांगला मुद्दा मिळालाय आपल्याला. आणि याचा खरंच परिणाम होतो का? बँक ऐकते का आपलं? नक्कीच फरक पडू शकतो. बघा, गृहकर्ज हे मोठं कर्ज असतं, खूप वर्षांसाठी असतं. त्यात जर 0.5% किंवा अर्धा टक्का जरी व्याजदर कमी झाला ना, तरी तुमच्या एकूण परतफेडीमध्ये लाखो रुपयांची बचत होऊ शकते. तुमचा EMI पण कमी होऊ शकतो. लाखो रुपये? हो, स्रोतांमध्ये म्हटलंय तसं. कधीकधी फक्त एक व्यवस्थित केलेला फोन कॉल किंवा बँकेत जाऊन भेटणं हे तुमच्या हजारो रुपयांची बचत करू शकतं. बरोबर. त्यामुळे प्रयत्न करायला काय हरकत आहे? वाईटात वाईट काय होईल? बँक नाही म्हणेल, पण प्रयत्नच केला नाही तर फायदा मिळण्याची शक्यताच शून्य आहे. हे अगदी पटलं. म्हणजे आळस न करता किंवा बँक काहीतरी करेल याची वाट न बघता आपणच माहिती घेऊन आपला स्कोअर चांगला असेल तर त्याचा फायदा घेण्यासाठी बँकेकडे गेलं पाहिजे. हो, आणि समजा तुमची बँक तयार नाही झाली व्याजदर कमी करायला आणि दुसरी एखादी बँक खूपच चांगली ऑफर देत असेल, तर तुम्ही कर्ज ट्रान्सफर करायचा म्हणजे बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय पण तपासून बघू शकता. अर्थात त्यात पण प्रोसेसिंग फी वगैरे खर्च तपासावे लागतील, पण पर्याय आहेत. तर एकूणच बघायला गेलं तर या नवीन नियमामुळे कर्जदारांसाठी एक चांगलं सकारात्मक वातावरण तयार झालंय असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच. यामुळे सगळी प्रक्रिया जास्त पारदर्शक, लवचिक आणि कुठेतरी कर्जदारांसाठी जास्त न्याय्य होण्याची शक्यता आहे. अगदी. हे RBIचं खरंच एक स्वागत करण्यासारखं पाऊल आहे. आणि यातून पुन्हा एकदा काय अधोरेखित होतं तर चांगल्या क्रेडिट स्कोअर ठेवणं किती महत्वाचं आहे. बरोबर. तुमचा चांगला क्रेडिट रेकॉर्ड आणि तुम्हाला तुमच्या कर्जाच्या अटीशर्तींची असलेली माहिती हेच व्याजदर कमी करण्यासाठी बोलणी करताना तुमचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. त्यामुळे नियमितपणे आपला क्रेडिट स्कोअर तपासत राहा आणि कर्जाची कागदपत्र नीट माहिती असू द्या. तर आजच्या या चर्चेतून आपण RBIच्या नवीन नियमामुळे EMI कसा आणि का लवकर कमी होऊ शकतो हे नीट समजून घेतलं. स्प्रेड काय आहे, लॉक इन अट रद्द होण्याचा अर्थ काय, रेपो लिंक्ड आणि MCLR मधला फरक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जदारांनी आता सक्रिय होऊन याचा फायदा कसा घ्यायचा यावर आपण बोललो. हो, आणि या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतोय ज्याचा आपण उल्लेख केला होता थोडा. कोणता विचार? तो म्हणजे RBIने नियम बनवला, बँकांना स्प्रेड कमी करायची लवचिकता दिली, हे सगळं खरं. पण प्रत्यक्षात बँका किती उदारपणे, किती लवकर आणि किती प्रमाणात हा फायदा कर्जदारांपर्यंत पोहोचवतील, हे फक्त नियमावर अवलंबून नाहीये. ते बाजारातली स्पर्धा किती आहे, बँकांना स्वतःचा नफा किती कमवायचा आहे, त्यांची रिस्क घ्यायची क्षमता किती आहे, एकूण आर्थिक परिस्थिती कशी आहे, अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. म्हणजे नियम आला तरी प्रत्यक्ष अनुभव काय येतो हे बघायला लागेल. अगदी. बँकांमधली स्पर्धा खरंच ग्राहकांना या नवीन सुविधेचा फायदा मिळवून देईल का, की बँका आपला नफा टिकवण्यासाठी दुसरा काही मार्ग शोधतील? हा एक मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळातच मिळेल.